नमस्कार. D24 तास पेड न्यूज चॅनल पाहू शकता. आपण आज जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर तालुक्यामधील एका गावामध्ये आलोय. नेमकं त्या गावाच्या लोकांची समस्या काय आपण जाणून घेऊया. दादा काय सांगणार आहे, कुठलं गाव आहे? गाव कुठलं आहे? चौबारी. चौबारी गावामध्ये आलोय. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहे. या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला असा देखील आरोप या ठिकाणच्या गावकऱ्यांनी केलाय. दादा काय सांगणार, काय नेमकं या ठिकाणची परिस्थिती आहे? आपण काही मागून 5-6 वर्ष मागे जर गेलो 2020 पासून तर आजतागायतपर्यंत या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा आम्हाला संशय आहे. मागील ग्रामसेवकाने या ठिकाणी आम्हाला कुठल्याही प्रकारचा दप्तरचा हिशोब दिलेला नाही. गावकऱ्यांनी पानपट्टी घरपट्टीच्या नावाने जो महसूल गोळा केलेला आहे त्या कराचा हिशोबही या ठिकाणी पावत्या पुस्तकामध्ये अवेलेबल नाही. आणि गाव नमुना 8चा जो भाग असतो त्या 8 नमुन्यामध्ये 1 ते 32 क्रमांकाचे पानं या ठिकाणी गहाळ झालेली आहेत. आणि काही ठिकाणी जर आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाकडनं काही मागील 2 महिन्यापासून माहिती मागवली. गावात LED लाईट, बाग बसवणे, मुलींना सायकल वाटणे, पाण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शासकीय बिल्डिंग वरती रेन वॉटर हार्वेस्टिंगचा निधी असेल, असं सगळ्याच निधी या ठिकाणी अंगणवाडीमध्ये जर पाहिलं आपण कुठल्याही प्रकारचं कामकाज त्या ठिकाणी झालेलं नाही. त्या ठिकाणी बिल काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे. आपण सीसीटीव्ही कॅमेरे गावात जर पाहिले तर कुठल्याही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे नसून त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं बिल काढण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी प्रशासनाने केलेला आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं असं म्हणणं होते. ज्या यांनी ज्या मागण्या केल्या ते देखील आपल्या सोबत या गावाचे जे नवयुक्त ग्रामसेवक आहेत ते देखील आपल्यासोबत. दादा काय सांगणार, यांनी केलेला आरोप काय कुठपर्यंत योग्य आणि काय सांगतात? यांनी केलेले जे आरोप आहेत याच्यावर पंचायती समिती स्तरावर चौकशी चालू आहे. याच्यावर एक समिती नियुक्ती करण्यात आलेली होती. त्या समितीने आम्हाला दप्तर अवेलेबल मिळालं नाही. बँक स्टेटमेंटवरून विस्तार अधिकारी यांनी संपूर्ण चौकशी केली आहे. जर त्यांनी 1-2 दिवसात दप्तर दिलं नाही तर माननीय गटविकास अधिकारी यांनी शब्द दिला होता गावकऱ्यांना, मी पण तेव्हा होतो, की त्यांच्यावर FIR दाखल करू. सर काय सांगणार, गेल्या 4 महिन्यापासून आपण वास्तविक या ठिकाणी आहे. जर एखादी गावामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू वगैरे झाला ती नोंद करण्यासाठी दप्तरीच नसेल तर त्या कशा पद्धतीने होईल? तुम्हाला असं वाटत नाही का यावर योग्य ती निर्णय झाला पाहिजे होता? आणि आपल्याकडनंही पाठपुरावा मोठ्या प्रमाणात झाला होता का, तो झालाय का नाही? नाही, अजून झालेला नाही तो, तरी त्याच्यावर चौकशी चालू आहे. दुसरं म्हणजे इथं 8 नंबरचा असा प्रॉब्लेम आहे सर. 1 ते 33 घरांचं पाणीच गायब आहे. दोघं 8 नंबरचे. त्याच्यामुळे काही लोक येतात बिचारे, त्यांना ते उतारे देण्यास मला फार मोठी अडचण निर्माण होते. काय सांगणार, आता नवीन प्रशासक या ठिकाणी बसतोय तर काय हे सांगणार, तुमच्याकडनं देखील दिरंगाई व्यक्त करण्यात येत आहे का? प्रशासन देखील योग्य ते काम करत नाही असा देखील आरोप गावकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलाय. काय सांगणार? नाही, मी सर्व प्रयत्न करतो. लोकांचा जन्म दाखला ऑपरेटरना सुद्धा इथे मी गुरुवार वार दिला आहे. गुरुवारी यायचं तुम्ही लोकांच्या सर्व समस्या सोडवत्या. दर गुरुवारी या 2 गुरुवारपासून ऑपरेटर रेग्युलर येतोय. सरांनी तक्रार केली. ह्या लोकांची जी मागणी ती किती दिवसामध्ये पूर्ण होईल आणि तुमचा पाठपुरावा किती दिवसात होणार? आपण ऑनलाईन बोलत आहात. लोकांची समस्या ज्या होतील त्या मी जागेवरच सॉल्व्ह करत आहे. मागचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात जोपर्यंत वरिष्ठावरून चौकशी होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर काहीच करू शकत नाही. वरिष्ठ पातळीवर जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही योग्य निर्णय घेणार नाही असं देखील ग्रामसेवकांनी यावेळेस. दादा काय सांगणार, आपण किती दिवसापासून पाठपुरावा करताय? आमच्या गावाचे ग्रामस्थ जवळजवळ 5 वर्षापासून यांना आता पाणी नाही. आता 2 महिन्यापासून पाणी नाहीये. पाण्यावर 2022 1 एप्रिल 2022 तर आता 26 पर्यंत फेब्रुवारी पर्यंत 29,47,000 खर्च झालेला आहे. परंतु नाही, टाकी जीर्ण झाली. कलेक्टरकडे, सीओकडे, BDOकडे सगळ्यांकडे तक्रारी केल्या. उद्या जर ही टाकी कोसळली, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, त्याला जबाबदार कोण? आणि त्याच्या पुढे जाऊन गावाला पाणी पुरवठा करायचा कसा? आता 2 महिन्यापासून गावाला पाणी नव्हतं, आता थोडं यायला लागलेलं आहे. एवढा पैसा खर्च शासनाचा होतो आणि गावाला पाणी मिळत नाही. गुरं वन फिरत आहेत. महिला इकडे तिकडे त्या विहिरींवर जात आहेत, शेतांच्या विहिरीवर जात आहेत. अत्यंत वाईट अवस्था आहे. पण आम्हाला वाईट वाटतं, आम्ही एवढे शिकलेले लोक असून या गावाची एवढी दयनीय अवस्था झाली. एक ग्रामसेवक आला, त्यांनी या ठिकाणी CC कॅमेरे. कोण आहे ग्रामसेवकचं नाव? नितीन देवीदास मराठे हे आले. 5 महिन्यापासून नवीन ग्रामसेवक आले, यांच्याकडे दप्तर नाही. 5 महिन्यापासून दप्तर का देत नाही? BDO साहेबांनी त्यांच्यावर कारवाई काय केली नाही 5 महिन्यामध्ये? आता सगळी त्यांचे कार्याचे गोर करून देतील आणि मग दप्तर देतील. मग त्याला उपयोग काय? 5 महिन्यापर्यंत गोर करून देतील. तुम्ही बघू शकता जळगाव जिल्हा हा अनेक तालुक्यांचा आहे आणि मोठा जिल्हा आहे. या ठिकाणी हे संपूर्ण शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित. काय दादा, या गावाला पाणी आहे का? नाही. किती दिवस झाले? 2 महिने. 2 महिने गावाला पाणी नाही. काय सांगणार, आपण शाळेत जातो काय? शाळा वगैरे चालू आहे का? हो आहे. चालू. आता या ठिकाणी काय सुविधा नाही? इथं कसली सुविधा नाही? पाणी नाही आहे. 2 महिन्याची नाही.
रस्ते असतील, गटारी असतील, या ठिकाणी पाणीचा सुविधा नाही. सर काय सांगणार शेवट काय तुमची भूमिका असेल, जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असेल? प्रशासनाला आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयाला, बीडीओ साहेबांना आणि सीओ साहेबांना आता जळगावला जाऊन आम्ही 1 तासात आम्ही जळगावला जाऊन त्या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करणार आहोत. आम्ही जवळजवळ 50 ते 70 लाख रुपयाचा आम्ही हिशोब या ठिकाणी माहितीच्या अधिकारातून जमा केलेला आहे. आणि त्यानंतरही पुढे जाऊन जर आपण खोलीवर गेलात तर जवळजवळ 1 कोटी रुपयाचा अपहार या गावामध्ये झालेला आहे. आम्ही आता प्रशासनाला निवेदन देऊ की आम्हाला 15 दिवसाच्या आत जर न्याय नाही मिळाला तर 15 दिवसानंतर 16व्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतला टाळे लावू आणि संपूर्ण गावाला घेऊन आम्ही आमच्या गावातून हायवे जातो, हा हायवे रस्ता आम्ही बंद करू, मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलनं करू, उपोषण करू. आणि त्यानंतर जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्व जबाबदार हे जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन राहील. तुम्ही बघू शकता जळगाव जिल्ह्यामधील हा प्रश्न ऐरणीवर आलाय आणि चौबारी ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालाय. या जिल्ह्यामधील मंत्री चांगले चांगले मंत्री या ठिकाणी या जळगाव जिल्ह्यामधून झाले, पण देखील या जिल्ह्याला आजपर्यंत भ्रष्टाचार मुक्त हा करण्यात आला नाहीये. आणि चौबारीच्या या संपूर्ण लोकांनी प्रशासनाला धाऱ्यावर धरले. येणाऱ्या काळामध्ये जर आमचे काम झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन व रस्ता रोको हे करण्याची यांची या ठिकाणी भूमिका आहे. कॅमेरामॅन निलेश डोले, सजानी पवार, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळा विद्यार्थी शिक्षक लोक हे इकडतात. चलत जाऊन चालत राहा. गोरगरिबांना लुटणाऱ्या या ग्रामपंचायत प्रशासनाचा अरे हिशोब द्या, हिशोब द्या, ग्रामसेवक हिशोब द्या. अरे हिशोब द्या, हिशोब द्या. ग्रामसेवक हिशोब द्या. हे सेवकाचा धिक्कार असो. 29 लाख रुपयाचं पाणी पिणाऱ्या या ग्रामसेवकाचा धिक्कार असो. 29 लाखाचं पाणी पिणाऱ्या या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. रहिवासी वस्ती इकडे इकडे बी ना तशीच अशीच झाली इकडे मराठी शाळा एवढी घाणच तशी शेनाटे. या निगरगट्ट प्रशासनाचा हिशोब द्या, हिशोब द्या. ग्रामसेवक हिशोब द्या. गोळ्या बाबड्या जनतेला लुटणाऱ्या या जिल्हा प्रशासनाचा धिक्कार असो. गोरगरिबांना लुटणाऱ्या या ग्रामसेवकाचा धिक्कार असो. अरे हिशोब द्या, हिशोब द्या. ग्रामसेवक हिशोब द्या.